श्री स्वामी समर्थ. उद्या संकष्टी आहे. उद्याची संकष्टी जी आहे त्या संकष्टीला गणाधिप संकष्टी असे म्हणतात. या संकष्टीला गणाधिप संकष्टी का म्हणायची याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. आपल्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रथम श्री गणेशाची आराधना केली जाते. गौरीपुत्र गजाननाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते. नोव्हेंबर महिन्यात येणारी चतुर्थी गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. गणाधिप संकष्टी चतुर्थी ही अपत्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करीत असतात. तसेच लग्न लवकर होण्यासाठी सुद्धा ही गणाधिप संकष्टी केली जाते. बुद्धी आणि विवेकाची देवता म्हणून गणेशाला ओळखले जाते. या दिवशी गणेश आणि चंद्राची पूजा केली जाते. तर या दिवशी कशी पूजा करायची ते पाहूया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्या दिवशी शक्यतो लाल वस्त्राचा वापर करावा. लाल वस्त्र परिधान करावे. त्यानंतर गणपतीला जलाभिषेक करावा. गणपतीला जलाभिषेक करत असताना गणेश गायत्री मंत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि पुरुषसूक्ताचा अभिषेक करावा. गणपतीला जास्वंद, गुलाब ही फुले अर्पण करावीत. तसेच फळे अर्पण करावीत. तसेच गणपतीला केशरी चंदन लावून अत्तर लावावे. खास करून गणपतीला चमेलीचे अत्तर असेल तर ते लावावे. त्यानंतर गणपतीला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करावे. तसेच गणपतीला केसरी मसूर डाळ अर्पण करावीत. दिवसभर आपण ओम गंग गणपते या मंत्राचा दिवसभर जप करावा. पूर्ण भक्तिभावाने गणेशाला जे आपण नैवेद्य करतो ते अर्पण करायचं आहे. खास करून गणाधिप संकष्टीच्या दिवशी गणेश चालिसाचे पठण करायचे आहे. तसेच गणपती स्तोत्र, गणेश गायत्री मंत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि गणेशाची 108 नावे अशी गणपतीची सेवा करायची आहे. चंद्रोदय हा रात्री 8:12 आहे. गणाधिप संकष्टी चतुर्थीचे महत्त्व काय आहे ते पाहूया. शास्त्रात गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्यामुळे साधकाचे सर्व विघ्न नष्ट होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी पूजा करून गणपतीचे आवाहन केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. हे व्रत केल्यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी व लवकर लग्नासाठी देखील हे उपयुक्त आहे. चंद्र पाहूनच हे व्रत सोडतात. संकष्टी चतुर्थीला व्रत सोडण्यासाठी प्रथम चंद्राचे दर्शन आणि पूजा करणे आवश्यक मानले जाते. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर हे व्रत पूर्ण होते असे मानले जाते. तसेच या दिवशी कोणता मंत्र म्हणायचा ते पाहूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर आहे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तसेच अनेक मंत्र आहे. ओम गजाननाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. त्यानंतरचा मंत्र आहे ओम महाकर्णाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. अशा प्रकारे हे मंत्र म्हणून संकष्टी दिवशीची पूजा करायची आहे. त्यानंतर गणाधिप संकष्टी चतुर्थीला करावयाचे उपाय. मसूर डाळ 1 वाटी मसूर डाळ घ्यायची आहे. त्यानंतर 1 केळीचं पान घ्यायचं आहे. त्या केळीच्या पानावर कुंकवाने लाल त्रिकोण काढायचा आहे. त्यानंतर त्या त्रिकोणामध्ये जी वाटी मसूर डाळ घेतली आहे ती त्या त्रिकोणामध्ये उजव्या हाताने त्या त्रिकोणावर जेवढी डाळ मावेल तेवढी ओम गंग गणपते, ओम गंग गणपते असं म्हणत त्या त्रिकोणावर ती डाळ ठेवायची आहे. ती डाळ
108 वेळा म्हटल्यानंतर किंवा त्या त्रिकोणामध्ये जेवढे डाळ मावेल त्या मावेल तोपर्यंत ते डाळ त्या त्रिकोणामध्ये घालायची आहे आणि ती डाळ पानासहित गणपतीच्या समोर ठेवायची आहे आणि त्या गणपतीला ती अर्पण करायची आहे व त्यानंतर त्यासमोर त्या पानाचे पंचोपचार पूजा करायची आहे व रात्रभर हे पान व डाळ रात्रभर तिथेच ठेवायचं व दुसऱ्या दिवशी ही डाळ पक्ष्यांना तसेच गाईला खाऊ घालावे व उरलेली डाळ आपण आपल्या डाळीच्या डब्यात ठेवायची आहे. त्यानंतर उद्या सोमवार आहे. उद्या गणाधीप चतुर्थी आहे. या दिवशी एक तांब्याचा कलश पाणी भरून घ्यायचं आहे. त्या कलशाच्या पाण्यात गाईचं कच्चं दूध टाकून त्या गाईचं कच्चे दूध टाकून आपल्या जवळच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या पिंडीला त्या तांब्याच्या कलशातील पाणी आणि कच्चे दूध मिक्स केलेलं आहे त्याचा अभिषेक करायचा आहे व मूठभर मसूर डाळ महादेवाला अर्पण करायचे आहे. हे उपाय केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो असे मानले जाते. त्यानंतरचा उपाय आहे मुगाचा उपाय. आईने मुलासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतो. आपली मुले जर बाहेरी परगावी किंवा परदेशात असतील तरी हा उपाय करायचा आहे. आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहे आणि चौकोनी हिरवे कापड घ्यायचे आहे. हिरवा कपडा गणपतीसमोर ठेवून 108 हिरवे मूग वाटीत घेतल्यानंतर ओम गंग गणपते नमः ओम गंग गणपते नमः असे म्हणून हे 108 मूग हिरव्या कापडावर ठेवावे. 108 वेळा म्हणून झाल्यानंतर त्या कपडाची पोटली बनवून गणपती बाप्पांना सांगायचे की माझ्या मुलाच्या अभ्यासात प्रगती होऊ दे किंवा माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे असे म्हणून ती पोटली आपल्या मुलाच्या रात्री उशाखाली ठेवून दुसऱ्या दिवशी ती पोटली गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण करायचे आहे. जर आपला मुलगा परदेशात किंवा परगावी असेल तर तो मुलगा आपला जेव्हा कधी येईल त्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पोटली गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे गणाधीप संकष्टी चतुर्थीला हे उपाय करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.